अशी विनंती प्रशासनाला या शिर्डीतलं असं बेकार वातावरण आहे। सामान्य माणूस बुटीत जीव घेऊन चलतो साहेब। आज आमचा करता धरता माणूस गेला साहेब। काय करायचं, आमची मुलं बाळ उघडे पडलेत, कसं जगायचं, कोणाच्या तोंडाकडे पाहायचं आता। लहान लहान वय मुलायचं करता कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही। आपलं घर आणि ड्युटी भाऊ कसं हे फुलाम दारू पिऊन राडे करणं, शिर्डीत हिंडणं, असे लय टुकाचं पोलीस प्रशासनाचं लय काही लक्ष नाही याच्यावर। अशीच गृहमंत्र्याला विनंती की याच्यावर चांगली मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, याची जमानत नाही झाली पाहिजे। आपल्याला फाजा आम्ही जर असं जर नाही झालं तर आमचं सगळं कुटुंब आम्ही आत्मदहन करणार। आम्ही पोलीस स्टेशन पुढे जाऊन जाऊन घेणार सगळा परिवार आमचा, आम्ही नाही जाणार। आज सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजूळ या साई संस्थान कर्मचाऱ्यांची निर्गुण हत्या झाल्याने अवघ्या राज्यात खळबळ उडाली आहे। दरम्यान शिर्डीत गुन्हेगारीचा कळस झाला असून या गुन्ह्यातील एक आरोपी पकडला असून इतर आरोपींची पोलीस शोधाशोध करत आहे। या निरपराध कर्मचाऱ्यांचा हकनाहक बळी गेला असून पोलिसांनी छातुरमातुर कारवाई न करता शिर्डीत दहशत करणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त करून आता साई भक्त आणि ग्रामस्थांची सुरक्षा जपावी असं यावेळी शिर्डी नगर पंचायतचे माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी सांगितलंय। आता आम्ही काही वेळापूर्वी सर्व शिर्डी ग्रामस्थांनी एसपी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। जी घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी आहे, कारण ज्या व्यक्तीची घटना घडली घोडे ते अत्यंत सरळ साधा आणि सौम्य पद्धतीचा माणूस आहे आणि त्यांना असं होणं म्हणजे हा फार फार दुर्दैवी विषय आहे। कारण तो माणूस ड्युटी आणि घर या दोन गोष्टी त्याचा सर्व काही विषय होता, परंतु ज्या लोकांनी केलं हे आपण विचार करण्याची गोष्ट आहे। आणि ही गोष्ट शिर्डी सारख्या ठिकाणी आहे। आम्ही इन्क्वायरी केली तर अनेक जे संस्थांचे लोक आहेत त्या संस्थांच्या अनेक लोकांना त्यांनी लुटलेलं आहे, महिलांच्या गळ्यातलं काढलेलं आहे, परंतु त्यांनी तक्रार भीतीपोटी केली नाही। ते पण आता आम्हाला चर्चांती कळलेलं आहे। संस्थान श्री साईबाबा संस्थानचे 4 ते 5 हजार कर्मचारी आहे आणि ते अनेक ठिकाणावरून येतात आणि पोलिसांची तिथे दस्त नसती। ते दस्त जर असती किंवा असं कळालं की तिथे जी बॉडी होती त्यावेळेस पोलिसांना निरोप आला, जो पोलीस तिथे गेला तर तो ऍक्सिडेंट म्हणून तो तिथून पुन्हा रिटर्न आला। हे मात्र खूप काळजी करण्याचा विषय आहे। तर पोलिसांनी तिथेच त्यांना आणायला पाहिजे होतं, कारण ते जर केलं असतं तर दुर्दैवाने या बाकीच्या पण गोष्टी झाल्या नसत्या आणि पोलिसांच्या याच्यात 100% वेळ आणि वेळ होत गेला। त्याच्यामुळे पोलिसांची चुकी का शिर्डी सारख्या ठिकाणी हे अनेक जे गुन्हेगारांचा टोळा निर्माण झालेला आहे ते आता शिर्डी पोलीस स्टेशन गृहमंत्री एसपी साहेबांना आम्ही आता निवेदन तर दिलेलंच आहे, परंतु या शिर्डी सारख्या ठिकाणी असं होणं, या टोळ्या निर्माण होणं, या टोळ्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करायला गेल्यानंतर 1-1 तासात कसं बाहेर येतात, हे लोक बाहेर कसं येतात याचा हे विचार करण्याची गोष्ट आहे। आणि त्यांना जामीन कसं होतं तर हे जे आता गुन्हेगार त्याच्यातले एक गुन्हेगार पकडला, एक आता शोध चालू आहे, तो एका उसात लपलेला आहे आणि ते सर्व एलसीबीचे वगैरे तिथे पोलीस गेलेले आहे। परंतु हे जे लोक आहे यांची एवढी हिंमत होती कशी? पोलीस प्रशासनाला ही आव्हानात्मक गोष्ट आहे आणि पोलीस प्रशासनाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का इथे देश विदेशातून साई भक्त येतात आणि ह्या साई भक्तावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे। या साई भक्तांचं उद्या वाईट होऊ नये हे पण आता पोलिसांनी काळजी घ्यायला पाहिजे, कारण पोलीस काय करतात सरळ आता कोणताही मोठा गुन्हा झाला तर छातूर मातूर फक्त पोलिसांवर छोटीशी कारवाई केली तर तिथे विषय संपून टाकतात। परंतु ह्या ज्या टोळ्या या 3 ते 4 टोळ्या आहे, या टोळींचा बंदोबस्त या पोलिसांनी केला पाहिजे। या टोळ्यांना मोका अंतर्गत, कारण त्याच्यातल्या 1 जणावर कारवाई आहे तडीपारीची, तर ह्या ज्या टोळ्या यांच्यावर मोका अंतर्गत जेव्हा कारवाई होईल त्याच्यानंतर हे सगळे गुन्हेगार सरळ होतील आणि या शिर्डी सारख्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस हा चांगलं जीवन जगणं असं आम्हाला वाटतं। कारण हा जो मुलगा झालेले आहे दोन्ही पण हे अत्यंत सोबत मुलं होते। आम्ही एसपी साहेबांना सांगितलं आणि माननीय खासदार सुजयदादा विखे पण होते, आम्ही तिथे मीटिंग घेतली। त्यांनी गाडीकर साहेबांना लगेच अर्जंटली सांगितलं की त्यांच्याऐवजी त्यांच्या एका मुलाला अर्जंटली घ्या, शासनाची काय काय मदत असेल ती त्वरित आम्ही सांगून ती पण सांगू। आताच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना संजय आर्मे यांनी पण फोन केला होता, त्यांचे पण माणसं आता 2 दिवसात इथे येणार आहे आणि तेही हे करणार आहे। आणि दुसरा विषय की हे जे कारवाई जर अत्यंत कठोर पद्धतीने नाही झाली तर आम्ही सर्वांनी असं ठरवलेलं आहे की गेल्या 2-3-4 दिवसानंतर इथं आमरण उपोषण करणार आहोत आणि त्याचं स्वरूप एक मोठ्या आंदोलनात
एक आक्रोश मोर्चात आम्ही निर्माण करणार आहोत, जेणेकरून या शिर्डीत जे लोक बिगर आयडेंटिफायचे राहतात, याच्या क्षेत्रामध्ये जे गुन्हेगार असेल तर प्रशासनाने त्यांच्यावर व्हेरीफाय करून कारवाई करावी आणि कोणीही त्यात विरोध होणार नाही, कोणताही ग्रामस्थ यात विरोध येणार नाही. पोलिसांनी जे गुन्हेगार आहे शिर्डीत त्यांच्यावर 2 गुन्हे आहेत त्या लोकांना ताबडतोब तडीपार करावं आणि त्यांच्यावर मोकाअंतर्गत गुन्हा दाखल करावा. आता जे गुन्हेगार आहे त्याच्यावर तडीपाराची ऑर्डर 2023 लाच आहे, तर त्या व्यक्तीवर आता मोकाअंतर्गत गुन्हा दाखल करावा, जेणेकरून त्याला जामीन होणार नाही आणि त्याला जामीन झाला नाही तर बाकीचे जे गुन्हेगार आहे का ते थोडासा दम देऊन लोक भीतीपोटी तक्रार करत नाही, अशा लोकांना चाप बसेल आणि शिर्डी एक चांगल्या मार्गाने जाईल. शिर्डीच्या लोकांचे जीवन एक फ्रीडम मध्ये जगतील असं मला वाटतं. तर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मयताच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आम्हाला न्याय मिळावा, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा आम्ही शिर्डी पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय. माझी अशी विनंती प्रशासनाला की शिर्डीतलं असं बेकार वातावरण आहे, सामान्य माणूस बुटीत जीव घेऊन चलतो साहेब. आज आमचा करता धरता माणूस गेला साहेब, काय करायचं, आमची मुलं बाळा उघडे पडलेत, कसं जगायचं, कोणाच्या तोंडाकडे पाहायचं, आता लहान लहान वय मुलायचं करता कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, आपलं घर आणि ड्युटी भाऊ कसं हे फुल्यान दारू पिऊन राडे करणं, शिर्डीत हिंडणं, असे लय टुकाचं पोलीस प्रशासनाचं लय काही लक्ष नाही याच्यावर. याला आहे ना तिथं पोलीसची गाडी गेली साहेब, पोलीसची गाडी बघून राऊंड मारून माग आली, तिथे मेवण्याची डेड बॉडी पाडली, गाडीतून खाली उतरून सुद्धा नाही बघलं यांनी. खाली उतरून बघायचं, पाहायचं, एखाद्या थांबायचं, ते वापस गेले तिथून अँब्युलन्स आली तेव्हा उतरून घरचे माणसं येऊन गाडी टाकलं तेव्हा इथं आणलं. त्यावेळेस किती रक्ताचा त्रास झाला साहेब. थोडी जर गडबड केली असती तर वाचला असता ना यात्रेला. यांनी जर गाडी जर थोडी पळून गेली असती तर त्या गाडीचा आवाज ऐकून पळून गेले असते, माझा मेवणा वाचला असता. त्या 2 घटना झाल्या त्या झाल्या नसत्या, वाचला असता. पण याने निष्काळजीपणा हलगर्जीपणा गेला, कंटाळा. तो माणूस आमचा गेला साहेब, जवान कोरा गेला हो, काय सांगू आता याला. मग अशीच गृहमंत्र्याला विनंती की याच्यावर चांगली मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, याची जमानत नाही झाली पाहिजे. नाही याला फाशी. आम्ही जर असं जर नाही झालं तर आमचं सगळं कुटुंब आम्ही आत्मदहन करणार. आम्ही पोलीस स्टेशन पुढे जाऊन आम्ही जाऊन घेणार, सगळा परिवार आमचा. आम्ही नाही जगणार, आमचं जगण्यासारखं काही उरलेलं नाही साहेब. आता याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, हीच आमची सगळ्या शिर्डीकरांच्या वतीने विनंती आणि सगळ्या जनतेला, समाजाला अशी विनंती माय बापाला की या सगळ्या घोड्या परिवाराच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहावा. विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोधकर 97 67 06 66 85. खुशखबर खुशखबर. आता पुणे व मुंबई कोठेही रक्ताचे सॅम्पल पाठवण्याची गरज नाही. आता या सर्व तपासण्या आपल्या शिर्डीमध्येच होणार. तसेच घरपोच सुविधा दिली जाईल. यात आपली शुगर तपासणी करा फक्त 10 रुपयात, तर इतर सर्व तपासण्यांवर 10 ते 20% सूट. आमचा पत्ता SD डायग्नोस्टिक्स, युनियन बँक समोर, भन्साळी स्क्वेअर, गाळा नंबर 3, नगर मनमाड रोड, शिर्डी. आमचा संपर्क क्रमांक 8007 10 00 75, तसेच 80 80 70 76 08.